ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आपण हा जो सुंदर मल्टीलेअर मोत्यांचा हार बघत आहात. हा हार आपण आज बनवत आहोत आणि तेही एकच सुई वापरून आणि घरी बनवलेले मोत्यांचे कनेक्टर्स वापरून. म्हणजे हा एवढा सुंदर मल्टीलेअर हार बनवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त मोती, सुई, धागा एवढंच साहित्य लागणार आहे. तर सुरुवात करूया 4 mm साईजच्या मोत्यांपासून. आपण सुई वापरतोय 12 नंबरची आणि आपला जो धागा आहे तो आपण घेतोय नायलॉनची वायर 0.11 थिकनेस, म्हणजे अतिशय बारीक आणि स्ट्रॉंग असा हा वायर आहे. तर सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून आणि त्या 4 मोत्यांना एक फुलाचा आकार देण्यासाठी आपण गाठ मारून घेतली आणि आपला आकार सिक्युअर केला आणि त्यानंतर आपली सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून मग आपण एक्स्ट्रा धागा कट केला. आता हे जे एक फूल तयार झालंय तशी 3 फुलं आपण तयार करणार आहोत एका फुलाला जोडून आणि हे असणार आहे आपलं होममेड घरच्या घरी बनलेलं मोत्यांचं कनेक्टर, जे आपण आपल्या ज्या लेयर्स आहेत मोत्यांच्या त्यांना कनेक्ट करण्यासाठी वापरणार आहोत. तर आपल्याला कनेक्टर जे आहेत ते बाहेरून विकत घ्यायची बिलकुल गरज नाही. घरच्या घरी आपण मोत्यांचे कनेक्टर अशा प्रकारे बनवू शकतो. तर आपण अशी 3 फुलांची एक साखळी तयार केली आणि हा आकार व्यवस्थित सिक्युअर करून घेतला. पुढच्या 2-3 मोत्यांमधून आपली सुई पास करून आणि मग गाठ मारून आपला जो धागा आहे तो पुन्हा सिक्युअर करण्यासाठी गाठ मारल्यानंतर सुद्धा पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पास करून मग आपण एक्स्ट्रा हा जो धागा आहे तो कट केला आणि हे झालं आपलं पहिलं कनेक्टर तयार. अशी 4 कनेक्टर्स आपण बनवून घेतलेली आहेत आणि आपण आपला धागा या ठिकाणी कडीला जोडून घेतला. गाठ मारून व्यवस्थित कडीसोबत तो धागा आपण अटॅच केल्यानंतर मग आता ह्या धाग्यात आपण आपले जे मणी आहेत ते गुंफणार आहोत. आता आपला धागा व्यवस्थित कडीसोबत अटॅच झालेला आहे. आता आपण काय करणार, सुरुवातीला जे आपले मणी आहेत ते आपण 15 मणी ओवणार आणि त्यानंतर 13 मणी ओवणार. दोनदा का सांगितले, कारण 13 मणी आपल्याला पुढे वेगळ्या प्रकारे वापरायचे आणि सुरुवातीचे 15 मणी वेगळ्या प्रकारे. तर एकूण टोटल असे 28 मणी आपण ओवून घेतलेले आहेत आपल्या धाग्यामध्ये आणि त्यानंतर सीड बीड घेतलेत आपण ऑरेंज कलरचे. तो एक सीड बीड ऑरेंज कलरचा, त्यानंतर आपलं एक कनेक्टर आणि पुन्हा एक ऑरेंज कलरचा सीड बीड, अशी अरेंजमेंट आपण ओवून घेतली आणि त्यानंतर पुन्हा आपल्या धाग्यामध्ये आपण ओवून घेतले 30 मोती. तर अशी आपण लक्षात ठेवणार आहोत हा आकडा मोत्यांचा आणि त्याचप्रमाणे आपण ओवणार आहोत. आता हे 30 मोती झाल्यानंतर पुन्हा आपण एक ऑरेंज सीड बीड घेतला आणि त्यानंतर पुन्हा आपलं एक कनेक्टर घेतलं आणि पुन्हा ऑरेंज सीड बीड हे ओवून घेतलेलं आहे. आणि ह्या कनेक्टर नंतर आपण 25 4 mm साईजचे व्हाईट मोती ओवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा 30 आणि त्यानंतर पुन्हा 28. तर प्रत्येक कनेक्टरच्या मध्ये जर आपण कडीपासून सुरुवात केली तर आपला आकडा आहे 28, 30, 25, 30, 28. ह्या क्रमाने आपण हे मणी ओवून घेतलेले आहेत. हा आकडा लक्षात ठेवणार आहोत आपण. आणि आता दुसऱ्या टोकाला सुद्धा कडी लावून घेतली आणि आपले जे कडीला लागून 15 मोती आहेत त्यातून आपण सुई बाहेर काढली पुन्हा रिव्हर्स डायरेक्शननी आणि नंतर 15 मोत्यानंतर राहिले 13 मोती. तर आता आपण सुईमध्ये ओवून घेणार आहोत 13 मोती. आता दरवेळेला आपण स्केलनी सुद्धा प्रत्येक माप दाखवत आहोत. जर आपल्याला मोती ओवून घेण्यापेक्षा स्केलनी हे गोष्ट करायची असेल तर आपण स्केलनी दरवेळेस कनेक्टर पर्यंतचं जे आहे डिस्टन्स ते मोजून घेऊ शकता आणि स्केलच्या मदतीने सुद्धा आपण हे करू शकता, पण मोती मोजून घेतले तर ॲक्युरसी जास्त येते. तर आता इथे 13 मोती आपण सुईमध्ये ओवून घेणार आणि त्या 13 मोत्यानंतर पुन्हा एक ऑरेंज सीड बीड टाकून मग कनेक्टरचा जो आपला पहिल्या फुलाच्या शेजारचा जो मोती आहे त्यामधून अशा प्रकारे सुई पास करणार. आणि आता त्यानंतर पुन्हा एक ऑरेंज सीड बीड घेतल्यानंतर 30 मोती सुईमध्ये ओवून घेणार आणि त्यानंतर
पुढचे मोती कशी ओवायचे ते सांगूया. पण आधी इथे आपला धागा बघा कमी पडलेला आहे, संपायला आलेला आहे. आपण जसं म्हटलं होतं एकाच धाग्यावर आणि एकाच सुईच्या मदतीने आपण करणार, तर त्यासाठी इथे आपला धागा कमी झाल्यामुळे आपण धागा जोडून घेत आहोत. कसा जोडत आहोत बघा. आधी आपण सुईपासून पहिला जो छोटा झालेला धागा होता कमी झालेला तो कट केला. त्यानंतर त्याच सुईमध्ये नवीन धागा ओवून घेतला आणि हे दोन्ही धागे आता आपण अशा प्रकारे गाठ मारून जोडत आहोत. दरवेळेस आपण डबल धागा घेत असतो सुईमध्ये, त्यामुळे आपला धागा मुळातच मजबूत असल्यामुळे अजूनच मजबूती येते आपल्या दागिन्यांना. तर इथे आपला ऑरेंज सीड बीड घेतला आणि त्यानंतर आपण 30 मोती ओवून घेत आहोत, कारण आपली ही जी मधली लाईन आहे मोत्यांची ती 30 मोत्यांची आहे. तर 30 मोती सुईमध्ये ओवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा कनेक्टर आला म्हणून ऑरेंज सीड बीड घेतला. कनेक्टरच्या एका मोत्यामधून आपण सुई पास करून घेतली. पुन्हा ऑरेंज सीड बीट घेणार आहोत, कारण प्रत्येक कनेक्टरच्या प्रत्येक मोत्याच्या दोन्ही बाजूंना आपण ऑरेंज सीड बीट घालत आहोत. आणि त्यानंतर आपला सेंट्रल भाग येत आहे जिथे आपण लेयर्स बघत आहोत. आपल्याला ह्या लेयर्स येण्यासाठी आपण 5-5 मोती वाढवणार आहोत. आधी आपण 25 मोती सुईत घेतले, आता 30 मोती घेणार आहोत आणि त्यानंतर कनेक्टर मध्ये सुई टाकण्याच्या आधी एक ऑरेंज सीड बीड, मग कनेक्टर मधून सुई पास केली आणि त्यानंतर ऑरेंज सीड बीड. आणि आता आपण आपले 30 मोती ओवून घेत आहोत सुईमध्ये, कारण ही कॉमन 30 मोती आहेत. 30 मोत्यानंतर पुन्हा कनेक्टर आलंय म्हणून ऑरेंज सीड बीड, नंतर कनेक्टर, मग ऑरेंज सीड बीड आणि त्यानंतर आपले हे 13 मोती ओवून घेतले आपण. आता हे 13 मोती ओवल्यानंतर आपले कॉमन जे 15 मोती आहेत ते आलेले आहेत, म्हणून त्या कॉमन 15 मोत्यांमधून आपण सुई पास करून कडीपर्यंत आपली सुई आणलेली आहे. आता या ठिकाणी कडीपर्यंत सुई आल्यावर कडीच्या ठिकाणी व्यवस्थित आपण पुन्हा एकदा गाठ मारून आपली ही लाईन सेक्युअर करणार आणि पुन्हा रिव्हर्स डायरेक्शननी त्या 15 मोत्यांमधून सुई आणणार आपली. आणि आता यावेळेस आपल्याला सुईमध्ये ओवायचे आहेत 14 मोती, कारण ही जी आपली लाईन आहे ती शेवटची लाईन आहे, म्हणजे आपल्या कनेक्टरच्या शेवटच्या मोत्यामधून आपण ही सुई पास करणार आहोत. म्हणून 13 मोत्यांच्या ऐवजी आपण घेतले 14 मोती, कारण हा शेवटचा मोती असल्यामुळे. नाहीतर आपण जर 13 मोती घेतले असते तर त्या जो आपला आकार आहे तो व्यवस्थित असा दिसत नाही, म्हणून एक मोती एक्स्ट्रा घेतला. आणि त्यानंतर आपण कनेक्टर मधून सुई पास करण्याच्या आधी एक ऑरेंज सीड बीड, मग कनेक्टरचा मोती, मग पुन्हा ऑरेंज सीड बीड. आता असं करत आपली जी पुढचे मोती आहेत 30 ते पुन्हा 30च्या 30 होऊन घेणार. त्यानंतर मात्र मध्य भागाच्या ज्या मोत्यांच्या लाईन आहेत त्यामध्ये आपण दरवेळेस 5-5 मोती वाढवत आहोत. सुरुवात आपण 25 मोत्यापासून केली, नंतर 30 टाकले. आता ह्या लाईन मध्ये आपण 35 टाकणार, म्हणजे आपला जो मधला भाग आहे तो असा लेयर्ड व्यवस्थित एकाखाली एक आलेले आपल्याला दिसणार आहे, जेव्हा आपण 5-5 मोती प्रत्येक लेयरला वाढवतोय तेव्हा. आणि असं आपण ह्या चारही जे आपले कनेक्टरचे मोती आहेत त्यांमधून आपल्या लाईन्स, मोत्यांच्या लाईन्स ओवून घेणार आणि असा आपला हा मल्टी लेयर्ड मोत्यांचा हार तयार झालेला आहे. आपण सुरुवातीला आधी 15 मोती बघतोय जे कॉमन आहेत, त्यानंतर 13 मोती आहेत ज्यांचा एक त्रिकोण आकार तयार झालेला दिसतोय, त्यानंतर 30 मोती आहेत जे कॉमन आहेत आणि नंतर लेयर आहेत आपल्या ज्यामध्ये आपण 20, 25, 30 आणि 35 असे मोती घेतलेले आहेत. आणि असा हा आपला लेयर्ड हार तयार झालेला आपल्याला दिसत आहे. तर अशीच घरच्या घरी मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन डिझाईन्स करण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. आजचं डिझाईन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.